श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 32 भाग 4. अजरेकर बुवा, अमळनेरकर बुवा आपल्या अनुयायांसह महाराजांच्या दर्शनाला आले. रात्रभर सर्व मंडळींनी भजने गायली. महाराजही त्या भजनात रंगून गेले. निघताना सर्व लोकांना सीतारामबुवांकडून नारळ प्रसाद देऊन सत्कार करविला. महाराजांचे भाचे केशवराव सरवटे महाराजांच्या भेटीस आले. संततीला पिशाच्च बाधा होऊन ती जाते तेव्हा बाधेतून मुक्त करावी म्हणून विनवू लागले. महाराज त्यांना म्हणाले, चुलतेच पिशाच होऊन त्रास देत आहेत, त्रिपिंडी श्राद्ध करावे म्हणजे मुक्ती मिळेल. केशवराव हे दत्तक गेलेले होते, त्यामुळे म्हणाले, त्या चुलत्याशी आमचे काही घेणे देणे नाही ना काही संबंध आहे. तेव्हा महाराज म्हणाले, यथाशास्त्र दत्तक विधान न झाल्याने मुक्तीसाठी तो त्रास देत आहे, तेव्हा त्रिपिंडी श्राद्ध करावे व त्यास मुक्ती द्यावी. हे बोल ऐकून केशवरावांनी टाळाटाळ केली व सवडीने करीन असे उत्तर दिले. तशी महाराज त्याला रागाने म्हणाले, जा चालता हो माघारी. तरीही त्याने मुलाचे जन्मटिप्पण पुढे करून आयुष्य मर्यादा महाराजांना विचारली. महाराज त्याला म्हणाले, कसला खरडा आणला आहेस, जा म्हटली तरी जात नाहीस. यावर काहीही न बोलता केशवराव तसाच तिथे बसून राहिला. सीतारामबुवांनीही मध्यस्थी करून सांगून पाहिले. तशी महाराज त्यांना म्हणाले, येथे कुणाची वकिली नकोय. असे म्हणून महाराजांनी त्या मुलाच्या पत्रिकेत सुधारणा करून दिली व मुलाचे सर्व आयुष्य चांगले जाईल म्हणून सांगितले. 4 वर्षांनी केशवराव आपल्या आजारी आईला घेऊन महाराजांना भेटावयास गरुडेश्वरी आले व महाराजांनी सांगितल्याप्रमाणे घरी जाऊन त्रिपिंडी श्राद्ध करून त्यांनी काकास मुक्ती दिली. चतुर्दशीला त्रिपिंडी श्राद्ध होताच घरातील पीडा दूर झाली. त्याच्या आईच्या हाताची सूजही उतरली व पुढे त्यांच्या घरातील मुले जगू लागली. पलगावचे धोंडोपंत कोपरकर यांनी स्वामींची कीर्ती ऐकली आणि स्वामींवर त्यांची श्रद्धा बसली. त्यांनी महत् प्रयासाने स्वामींचा फोटो मिळवला व त्याची घरात देवाप्रमाणे स्थापना केली. दररोज ते त्या फोटोची मोठ्या भक्तिभावाने पूजा करत असत. त्यांना स्वामी दर्शनाची ओढ लागली होती आणि स्वामींचा अनुग्रह केव्हा मिळेल हा सदैव विचार त्यांच्या मनात घोळत असे. स्वामी वाडीस येणार आहेत हे त्यांना कळताच ते लगेच बडोद्याहून निघाले व लगबगीने वाडीस पोहोचले. वाडीस आल्या आल्या सर्वप्रथम ते महाराजांच्या दर्शनाला गेले. महाराजांना पाहताच त्यांचे अष्टसात्विक भाव दाटून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि तोंडातून शब्दही फुटेना. महाराजांनी त्यांच्याकडे मंद स्मित करत पाहिले. तशी धोंडोपंत म्हानावर आले आणि त्यांनी कातर शब्दात स्वामींना विनंती केली, या दिनाला पदरात घ्या, मोक्षाचा मार्ग दाखवा. स्वामींनी त्यांच्या अंतरंगातील ओढ, भक्ती, प्रेम जाणले व ते त्याला म्हणाले, उद्या ब्रह्मानंदांच्या मठात प्रातःकाळी या. धोंडोपंतांना अत्यानंद झाला. भल्या पहाटे उठून त्यांनी स्नान संध्या केली व ते ब्रह्मानंदांच्या मठात आले. स्वामी तेथेच नित्य अन्नी कुरकत होते. ते करता करता स्वामींनी त्यांना मंत्रोपदेश दिला आणि संध्यासमयी या मंत्राचे विधान स्पष्ट करून सांगितले. असाच मंत्रोपदेश देऊन त्यांनी सुरतेच्या परशुराम कुबेर रामभटांनाही उपकृत केले. एक दिवस माणगावचे आत्माराम कोणकर महाराजांना भेटावयास वाडीस आले. बरोबर त्यांची सहचारिणीही होती. ती सदैव आजारी असायची व त्यांना अजून काही संतती नव्हती. यावर उपाय विचारण्यास ते आले होते. वाडीस आल्यावर ते स्वामींच्या दर्शनास गेले. त्याला पाहता स्वामींनी त्याच्या येण्याचे कारण ओळखले व त्याला एका भुर्जपत्रावर यंत्र लिहून देऊन हातात भस्म दिले आणि सांगितले, काळजी करू नकोस, तुझ्या पत्नीची पिशाच बाधा जाईल, तिची प्रकृती निरोगी होऊन तिच्या पोटी पुत्र संतान होईल असा शुभ आशीर्वाद दिला. हे ऐकून आत्माराम भटाच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामींनी त्याला प्रेमाने विचारले, घरासमोरील औदुंबराची तू काय सेवा करतोस? आत्माराम भट म्हणाले, प्रातःकाळी स्नान संध्या करून गंधपुष्प वाहतो. स्वामी त्याला म्हणाले, तू करतोस तेवढी सेवा पुरे. असे म्हणून त्याला स्वामींनी आशीर्वाद दिला. पुढील काळात त्याच्या पत्नीला पुत्र झाला. आत्माराम भटही कर्जातून मुक्त झाले व स्वामी कृपेने त्यांचे जीवन सफल झाले. गुरुराया प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे कर्म, भक्ती, उपासना, ज्ञान सांगत तसेच प्रसंगी मंत्रतंत्र अंगारा देऊन उद्धार करीत, दीनदुबळ्यांना आधार देत,
संकटे दूर करत. हे करत असताना जातपात उच्च कनिष्ठ असा भेद करत नसत. एकदा एक गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले व आपल्या बागायतीची वानरे येऊन नासाडी करतात असे म्हणू लागले. स्वामींनी त्याला एक यंत्र तयार करून दिले व परसात ठेवण्यास सांगितले. तसे त्याने करताच वानरांच्या त्रासातून त्याची मुक्ती झाली. एक वैष्णव ब्राह्मण वाडीस क्षेत्र श्राद्ध करावे असा विचार करून आला आणि कोणी वैष्णव ब्राह्मण मिळतो का ते शोधू लागला. पण त्याला हे कार्य करण्यास कोणी वैष्णव ब्राह्मण मिळेना व तो दुसऱ्या कोणाकडून कार्य करून घेण्यासाठी तयार होईना. त्याचा हा द्वैतभाव देवाला अजिबात रुचला नाही. त्याला दंड करावा असे वाटले. एके रात्री त्या वैष्णवास विंचवाने दंश केला. तो ब्राह्मण प्राणांतिक वेदनेने तळमळू लागला. औषधाचाही उपयोग होईना. त्याला वाटले आता आपली मरणघटिका जवळ आली आहे. या विचाराने तो घाबरून गेला. स्वामी विषावर उतारा देतात हे कळताच त्यांना तो शरण गेला. स्वामींनी त्याला सांगितले, आपल्या मनात द्वैतभाव आहे, त्यामुळे आपल्यावर देवाचा कोप झाला आहे. आपण शिव शिव हा नामोच्चार करावा म्हणजे या संकटातून मुक्त व्हाल. त्याचप्रमाणे येथे वैष्णव उपाध्याय मिळणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही शैव उपाध्यायाकडून श्राद्ध करून घ्यावे म्हणजे देवाचा कोप शांत होईल, आपली पीडा निघून जाईल. त्या गृहस्थांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शैवाकडून श्राद्ध करून घेतले व शिवनामोच्चार केले. त्यामुळे विंचवाचे विष उतरून तो वेदनामुक्त झाला. कोल्हापूर येथील वठार गावचा नरहरी दिवाण हा 15 वर्षाचा तरुण स्वामी दर्शनासाठी वाडीस आला. या दिव्य पुरुषाच्या सहवासात आपण राहिलो तर आपले 7 जन्माचे कल्याण होईल असे त्याच्या मनात आले. तो रोज स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना शिरसाष्टांग नमस्कार करत असे व अधिक गुरूंच्या सहवासात राहत असे. तो त्याच्या आईकडून एकनाथ महाराजांचा वंशज होता. स्वामींच्या सहवासात तो परमार्थाकडे वळला. वाडीचा मुक्काम संपवून महाराज जेव्हा पुढील संचारास जाण्यास निघाले तेव्हा गुरूंचा सहवास संपुष्टात आल्याने हा मुलगा गाणगापुरास गेला. तेथे काही काळ दत्ताची त्यांनी सेवा केली. दत्त प्रसन्न होऊन देवानी त्याला स्वप्नात दर्शन दिले. दत्त दर्शनाने त्याचे मन शांत झाले. त्याला आता सद्गुरूंकडून अनुग्रह मिळावा ही आस लागली. पंढरपूरच्या हरिहर महाराजांची कीर्ती ऐकून तो पंढरपूरला आला. हरिहर महाराजही संन्याशीच होते व स्वामीरायांच्या सद्गुरूंनी म्हणजेच प नारायणानंद सरस्वतींनीच त्यांना संन्यास दिला होता आणि त्यांचेही नाव वासुदेवानंद सरस्वती ठेवले होते. नरहरी त्यांना येऊन भेटला व अनुग्रह द्यावा अशी मनात इच्छा बोलून दाखवली. हरिहर महाराजांनी त्याला अनुग्रह दिला. त्याची योगाची आवड पाहून त्यांनी त्याला स्वामी महाराजांकडे पाठवून दिले. नरहरी महाराजांकडे आला व त्यांना आपली सारी हकीकत भटकंती सांगून योग शिकवावा अशी विनंती केली. महाराजांनी त्याला योगाची माहिती दिली व अभ्यासही करून घेतला. त्याची आवड निष्ठा पाहून स्वामी प्रसन्न झाले व त्यांनी त्याला पैठण येथे योगाभ्यासास पाठवले. पैठणला येऊन नरहरीने अत्यंत निष्ठेने योगाभ्यास केला. एका अग्निहोत्री बुवांनी नरहरीचे आचरण पाहिले. हा तरुण अत्यंत तेजस्वी आहे, याला संस्कृत शिकवून पंडित करावे असे योजून त्यांनी त्याला संस्कृत शिकण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातर मनात नसतानाही नरहरी संस्कृत शिकला. काही काळ जाताच तो स्वामींच्या दर्शनाला आला असता स्वामींनी त्याला योगाविषयी विचारले व काही अडथळे आले का, कोणकोणते अनुभव आले अशी चौकशी केली. नरहरीने संस्कृत अभ्यासाविषयी सांगितले. ते ऐकून स्वामींनी रागाने त्याला विचारले, तुला पैठणला योगाभ्यासास पाठवले का संस्कृत शिकण्यास? संस्कृत शिकल्याने ब्रह्मज्ञान झाले का? का या वाचस्पतीचे षड्रिपू गेले? का शास्त्री पंडितांना मोक्ष मिळाला? योगाभ्यास करणे विसरून असे का केले? या अशा लोकांच्या नादी लागू नये. सर्व संस्कृत पुस्तके बांधून ठेवावी आणि लगेच श्रद्धेने निष्ठेने योगाभ्यास सुरू करावा, त्यानेच मोक्षप्राप्ती होईल. महाराजांचे हे शब्द ऐकून त्यांनी संस्कृत बाळ बांधून ठेवले व योगाभ्यासास सुरुवात केली व समाधी अवस्थेपर्यंत तो पुढे गेला. पुढे त्याने सारा भारत फिरून तीर्थयात्रा करून श्री दत्त महात्म्य, श्री दत्त पुराण या ग्रंथांवर प्रवचन केले. हेच नरहरी दिवाण पुढे आष्ट्याचे श्री दत्त महाराज म्हणून प्रसिद्ध पावले. त्यांच्या समाधीच्या गायमुखाला कान लावला असता आजही अखंड रुद्रावर्तन ऐकू येते. वासुदेव मराठे नावाचे गृहस्थ कुष्ठरोगाने पीडित झाले होते. तंजावरात महाराज चातुर्मासासाठी मुक्कामी होते.
ते मराठे स्वामीरायांचे दुरून दर्शन घेत. स्वामी कृपेने आपण बरे होऊ का अशा शंका कुशंकांचे थैमान त्यांच्या मनात चाले. त्यांना ध्यास मात्र स्वामी दर्शनाचा असे. ते सतत स्वामींच्या अवतीभोवती राहून स्वामींचा सहवास मिळवण्याचा प्रयत्न करत. मनाची मात्र दोलायमान स्थिती असे की स्वामी कृपेने आपण बरे होऊ का. याच काळात स्वामींच्या अलौकिकत्वाचा अनुभव त्यांना पाहावयास मिळाला. स्वामी रोज स्नानास कावेरी नदीवर जात. मराठेही त्यांच्या मागून जात असत. नदीवरचा रस्ता पूर्ण निर्मनुष्य असे. एके दिवशी एका बाईने आपले मृत बालक एका वस्त्रात गुंडाळून रस्त्यात ठेवले व ती आडोशाला जाऊन उभी राहिली. स्नानसंध्या आटपून महाराज मंदिरात येऊ लागले. गांडा महाराज व इतर भक्तमंडळी त्यांच्याबरोबर होती. मार्गावरील गाठोडे पाहून त्यांनी स्वामींना जाऊन सांगितले. ते ऐकता स्वामींच्या चेहऱ्यावर चिंता, उद्वेग दिसू लागला. असे मृत बालक रस्त्यात कोण का टाकेल? मातेचे दुर्लक्ष झाले असेल. ते रडत असेल म्हणून घरातीलच बालकांनी येथे ठेवले असेल. कामापुढे स्त्रिया मुलांकडे लक्षही देत नाहीत. बालक मृत नाही, जाऊन बघा. भस्म नेऊन चोळा त्याच्या अंगाला, ते सावध होईल. स्वामींनी असे सांगताच दोघेजण पुढे गेले व बालकाच्या अंगाला भस्म चोळले. तसे बालक जिवंत झाले व जोरजोराने रडू लागले. कोणालाच ते ऐकेना. त्याची आई ते ऐकून धावत बाहेर आली व आपल्या मुलाला तिने हृदयाशी घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्या अवस्थेस ती महाराजांपुढे येऊन उभी राहिली व धीर करून तिने आपली कथा स्वामींना सांगितली. 2 पुत्रांच्या मृत्यूनंतर याचा जन्म झाला, पण हाही मृत झाला. तो जिवंत व्हावा म्हणून आपल्या चरणधुळीत टाकला. मी आपणास त्रास दिला म्हणून आपण या अभागिनीला क्षमा करावी. माझा पुत्र जिवंत झाला. आपल्या कीर्तीचा बोलबाला सच्चा ठरला. मी दुर्दैवी माता सदैव आपल्या ऋणात राहीन. हा सर्व प्रसंग मराठे यांनी याची देही याची डोळा पाहिला आणि त्यांच्या मनात स्वामींबद्दल निष्ठा, भक्ती उत्पन्न झाली. स्वामी हेच माझे गुरु, मला या व्याधीतून तेच मुक्त करतील असे त्यांना वाटू लागले. परंतु तेव्हा ते आपल्या व्याधीविषयी काहीच बोलले नाहीत. चातुर्मास संपताच महाराज पुढील संचारास निघून गेले. त्यांची व स्वामींची भेट पुढे 3 वर्ष झाली नाही. आता स्वामी वाडीस आहेत हे कळताच तो स्वामींचा सहवास सेवा करण्यासाठी धावून आला. स्वामींच्या स्नानसंध्येच्या मार्गावर तो उभा राहत असे. दुरूनच स्वामींचे दर्शन घेऊन एकही शब्द न बोलता नमस्कार करत असे. अशी नमस्कार सेवा अनेक दिवस चालू होती. एके दिवशी महाराजांनी त्याला काय इच्छा आहे असे विचारले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सद्गतीत होऊन मौन राखून त्याने आपल्या शरीराकडे बोट दाखवले व झालेली दुर्दशा दाखवून म्हणाले, महाराज, रोगाची पराकाष्ठा झालेली आहे. आपल्या कृपादृष्टीशिवाय या रोगातून मुक्ती मिळण्याची शक्यता नाही. आपण मला अवहेरू नये. आपणाशिवाय मला कोणीही त्राता नाही. स्वामी त्याला म्हणाले, या कृष्ण पंचगंगा संगमातील रेती अंगास चोळून दररोज स्नान करा. ती रेतीच तुम्हाला औषध म्हणून काम करेल व बरे वाटेल. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तो रोज करू लागताच त्याची व्याधी दूर पळाली व आरोग्य प्राप्त झाले. जेवढी बोटे जडली होती ती तशीच राहिली, परंतु बाकी प्रकृती निकोप झाली. बरे होताच मराठे स्वामींच्या दर्शनास गेले. ते काही बोलण्याच्या आधीच महाराजांनी त्यांच्याकडे करुणामय अमृतदृष्टीने पाहिले. तसे क्षणात त्यांच्या हातापायाचे व्यंग जाऊन जडलेली बोटे परत जागेवर आली. वासुदेव मराठ्यांना अत्यानंद झाला. त्याने अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले. हा चमत्कार पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. मराठे सर्वांना ही कथा सांगत व स्वामीरायांची कीर्ती गात. स्वामी यावर म्हणत, आपण याला बरे केले नाही. हा लबाड बोलतो, याला हकलून द्या. धन्य ते गुरु आणि धन्य तो शिष्य. इसवी सन 1910 सालच्या कृष्णामाईच्या उत्सवास महाराज वाडीत असल्याने सर्वांना एक वेगळाच उत्साह आला होता. या निमित्ताने महाराजांनी स्वरचित कृष्णा लहरीवर प्रवचनही केले. पहिल्या दिवशी कृष्णा व वेण्णेची लाकडी रंगीत मूर्ती देवाकडे वाजत गाजत आणली गेली. या मूर्तीच्या दर्शनाने महाराजांच्या डोळ्यात भावूक होऊन प्रेमाश्रू दाटले. स्वामींचे वाडीवर, त्रिवेणी संगमावर, दत्तात्रयांच्या मनोहरी पादुकांवर मनापासून प्रेम होते. या ठिकाणी त्यांची वेळोवेळी भाव समाधी लागे. महाराज नेहमी लोकांना या स्थानाचे महत्त्व सांगताना सांगत की गिरनार माहुरी ही ठिकाणे अवघड आहेत. सामान्य माणूस या ठिकाणी सहज जाऊ शकत नाही. म्हणूनच
परमात्म्याने आपल्या भक्तांची भेट घ्यावी, घडावी म्हणून येथे उघड्या मैदानावर संगमी येऊन राहू लागले. प्रभू भक्तवत्सल आहेत. त्यांच्या प्रेमामुळे दर्शन सुलभ झाले आहे. महाराज वाडीत असताना एक निपुत्रिक दाम्पत्य देवाची सेवा करण्यास तेथे आले, परंतु त्यांची पुत्र इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. ते दाम्पत्य स्वामींच्या दर्शनास गेले व आपली व्यथा त्यांनी महाराजांना सांगितली व आपण 3 वेळा यापूर्वी संतान गोपाळ मंत्राचा जप केला आहे असेही सांगितले. स्वामींनी त्यांना पुन्हा संतान गोपाळ मंत्राचा जप करा, आपल्या तपाला फळ येईल असे सांगून आशीर्वाद दिला. त्या दाम्पत्याने तो मंत्र जप केला आणि अनुष्ठानही केले. योग्य वेळी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. दोघांनीही महाराजांचे गुणगान गायले. ते दाम्पत्य आनंदित झाले. वाडीस असताना स्वामीरायांचा वेळ पुराण, कीर्तन, प्रवचन यात जात असे. मध्यान्ह समय ते लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देत. एक दिवस बेळगावचे काळकुंद्रेकर आपल्या बहिणीला घेऊन स्वामी दर्शनासाठी आले. बहिणीच्या सासरच्यांनी अटच घातली की कुलदैवत विरूपाक्षाचे दर्शन घेऊन मग भगिनींना स्वामी दर्शनास न्यावे. ठरल्याप्रमाणे पुठ्ठोपंत वाडीस भगिनीला घेऊन आले. महाराजांच्या दर्शनास आले व त्यांना नारळ देऊन साष्टांग नमस्कार केला. महाराजांनीही त्यांना प्रसादाचा नारळ देऊन आशीर्वाद दिला व म्हटले, यांचे कुलदैवत विरूपाक्ष आहे, दत्त नाही. पुठ्ठोपंतांनी महाराजांना विनंती केली. महाराजांनी त्यांच्या बहिणीलाही नारळ प्रसाद म्हणून दिला. बहिणीने सासरी जाऊन सर्व हकीकत सांगितली. सासरच्यांना डोळ्यात ही हकीकत ऐकून पाणी आले. सावंतवाडी संस्थानचे सल्लागार दत्तोबा चिटणीस वाडीस महाराजांच्या दर्शनास आले. येताना त्यांनी कमंडलू, खडाबा काही वस्तू महाराजांसाठी आणल्या. महाराजांना त्या भेट देऊन त्यांनी नमस्कार केला. महाराजांनी त्या वस्तूंकडे पाहून सांगितले की माझ्याजवळ वस्तू आहेत, उत्तम स्थितीत आहेत. शास्त्रानुसार संन्याशाला संग्रह मान्य नाही, तेव्हा एखाद्या सुयोग्य व्यक्तीला या वस्तू द्याव्यात. चिटणीसांनी तळवडेच्या नाख्यांचा प्रश्न उपस्थित केला. स्वामींनी त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु चिटणीसांनी पुन्हा पुन्हा विचारताच महाराज म्हणाले, नाख्यांना फार गर्व झाला आहे, ते देवाशी स्पर्धा करत आहेत. वाडीचे महत्त्व कमी करावे असा त्यांचा विचार आहे, त्यामुळे देवानेच त्यांचे गर्भहरण केले आहे. त्यांच्याकडील मूर्ती आता तेथून निघून गेली आहे, ती परत मिळणे नाही. देवाने त्यांना शिक्षा केली आहे. महाराज म्हणाले, सांगोलीच्या कृष्णा जडियेलाही असाच गर्व झाला होता. मनात ईर्षा निर्माण झाली होती की आपले दत्त मंदिर वाडी माणगाव दत्त मंदिरापेक्षा प्रसिद्ध करायचे. वाडीप्रमाणेच ते विड्यांच्या पानांची पूजा देवास बांधत. यात प्रेमापेक्षाही स्पर्धा जास्त होती. त्यांना कल्पनाही दिली होती की ईर्षा करू नये, स्पर्धा करू नये, परंतु त्यांनी न ऐकता थेर चालूच ठेवली. शेवटी त्यांच्यावर आळ येऊन तुरुंगात जावे लागले. जडेच्या आईने माणगावी जाऊन देवाची मनापासून प्रार्थना केली. मामलेदार सबनीसांनी मनधरणी केली आणि आपल्या लेकाची सुटका करून घेतली. अशीच वृत्ती या नाख्यांची झाली आहे. त्याची शिक्षा त्याला भोगावी लागली. वाडीतील पुजारी मंडळींवर गुरुरायांचे अपार प्रेम होते. देवाप्रमाणेच ते त्यांना मानित, आदर देत. पण हे पुजारी केवळ स्वार्थी होते. ते महाराजांचा कधीही विचार करत नसत. गांडा महाराज स्वामींबरोबर होते. त्यांच्याबरोबर भिक्षेला जात व स्वामींबरोबर भिक्षा करीत. त्यांची ही जवळीक येथील ब्राह्मणांना पसंत नव्हती. गांडाबुवा गुजराती अनाविल ब्राह्मण होते. इसवी सन 1907च्या वाडीतील वास्तव्यात येथील पुजाऱ्यांनी प्रायश्चित्ताशिवाय देवाला शिवू नका असे सांगितले. महाराजांनी पुजाऱ्यांकडे शांतपणे पाहिले व म्हणाले, प्रायश्चित घेण्याची मला सक्ती करू नका. तुमच्या इच्छेखातर मी देवाला यापुढे शिवणार नाही. तुमचे समाधान होईल ना मग मी तसेच करीन. या प्रसंगापासून महाराज देवाला न शिवता दुरून उभे राहून नमस्कार करीत. इसवी सन 1910ला महाराज वाडीला आले तेव्हा पण त्यांनी देवाला लांबूनच वंदन केले. स्वामींनी एखाद्या माणसाला एकदा जवळ केले, त्याला ते कळीकाळाचा हल्ला हो वा आभाळ फाटो, त्याला कधीही अंतर देत नसत. या मुक्कामामध्ये कन्यागत उत्सवादरम्यान सर्व ब्राह्मणांनी स्वामींना विनंती केली की आपण पूजन करून परंपरेनुसार उत्सवास पूर्ण करावा. स्वामी त्यांना म्हणाले, तुमच्या सांगण्यावरूनच आम्ही देवाला स्पर्श करणे सोडले. दर्शनही आम्ही दुरूनच घेतो. आता कदापिही मी देवाला शिवणार नाही. ब्राह्मणांना माहिती होते की स्वामी दुरूनच दर्शन घेतात, पण त्यांना वाटले आपण स्वामींना पूजन करावयास सांगितले
की मागचे सर्व विसरून ते होकार देतील व पूर्ववत होईल. एक ब्राह्मण त्यांना हताशपणे म्हणाला, आपण देवाला शिवत नाही, त्यामुळे जनमानसात देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका येते व त्यामुळे आमचे अमाप नुकसान होत आहे. पुजाऱ्यांकडे महाराजांनी एकटक पाहिले व म्हणाले, माझ्या येथे राहण्याने तुमचे नुकसान होत असेल तर मी येथून निघून जातो, पण मी देवाच्या आज्ञेशिवाय कधीच कुठे जात नाही, त्यामुळे मला आज्ञा व्हावी यासाठी तुम्ही देवावर संततधार धरा. हे ऐकून पुजारी सपापले. आपल्या सच्च्या शिक्षाच्यासाठी म्हणजेच गांडाबुवांसाठी महाराजांनी देवाला स्पर्श करणेही सोडले. या कन्यागताच्या उत्सवात अमाप जनसमुदाय आलेला होता. या उत्सवात पिंडदानासही महत्त्व असल्याने पिंडदानासाठी गर्दी झाली होती. कृष्णामाईला पाणीही कमी होते. त्यात या गर्दीमुळे पाणी खराब झाले. पाण्याचा तुटवडा पडू लागला. मग यातच महामारीचा उद्रेक उपद्रव सुरू झाला. एक दोघांचा बळीही गेला. सर्व पुजारी आता उत्सवाचे काय होणार, रोग फैलावला तर लोकांना भीती वाटून लोक उत्सवास येणार नाहीत व त्यामुळे उत्सवातून उत्पन्नही मिळणार नाही या भीतीने घाबरून गेली. सर्व मंडळी महाराजांना शरण गेली व अपार नुकसान होईल या खातर उपाय सांगावा जेणेकरून ही महामारी थांबेल अशी विनवणी करू लागले. महाराज त्यांना म्हणाले, दत्तावर महारुद्राभिषेक करा, हेतू ठेवा म्हणजे संकट टळेल व उत्सवात कुणाचाही मृत्यू न होता उत्सव पार पडेल. सृष्टी स्थिती लय ही कार्य ब्रह्मा विष्णू महेश करतात. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी महामारी, साथीचे रोग, युद्ध अशा स्थिती निर्माण होत असतात. या मृत्यूरूपी परमेश्वरासच अभिषेक करून शांत करावे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुजाऱ्यांनी अभिषेक करताच महामारी थांबली. उत्सव उत्तमरित्या पार पडून सर्वांची संकटातून मुक्तता झाली. श्री गोंदवलेकर महाराजांचे उपासक तात्याशास्त्री नगरकर हे थोर कवी व मोठे तपस्वी सद्गृहस्थ होते. स्वामीरायांवर त्यांचे फार प्रेम व भक्ती होती. ते स्वामींच्या दर्शनार्थ ओढीने आले. एका शंकेचे निरसनही करावे असे त्यांना मनात होते. स्वामी महाराज अवतारी संन्यासी पुरुष असतात. लोकांच्या प्रापंचिक अडचणी सोडवण्यात ते वेळ का घालवतात? लोकसंग्रहाला एवढे महत्त्व का देतात? तात्याशास्त्र्यांनी येऊन स्वामींचे दर्शन घेतले व मनातील शंका बोलून दाखवली. स्वामी त्यावेळी काहीच बोलले नाहीत. तात्याशास्त्री दिवसभर स्वामींबरोबर होते. लोक त्यांना येऊन भेटत होते. आपली दुःखे, संकटे त्यांना सांगत होते. तात्याशास्त्री निरखून पाहत होते. स्वामी हजारो लोकांची संकटे दूर करत आहेत. त्यांना धीर देऊन मार्ग दाखवत आहेत. त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना परमार्थालाही लावत आहेत. सर्वांच्या मनात स्वामींबद्दल प्रेम, भक्ती आहे हे सर्व तात्याशास्त्री यांनी पाहिले आणि त्यांच्या मनातील शंका दूर झाल्या. त्यांनी स्वामींना वंदन केले. जमखिंडीचे नरहरभट जोगळेकर हे उत्तम वैदिक घनपाठी ब्राह्मण होते. घनाविषयी शंका दूर कराव्या या हेतूने व स्वामींची यज्ञकुंडविषयी परीक्षा घ्यावी असे मनात ठरवून ते स्वामींच्या भेटीस आले. स्वामींनी घनाविषयी त्यांच्या सर्व शंका दूर केल्या. त्यामुळे त्यांचे समाधान झाले. नंतर त्यांनी स्वामींना यज्ञकुंडाविषयी प्रश्न केला. त्यांना वाटले आपणच भारतवर्षातील एकमेव थोर वैदिक आहोत. आपण स्वामींना निरुत्तर करू. स्वामींनी त्यांच्याकडे हसून पाहिले व प्रमाण श्लोक सांगून समाधानकारक उत्तर देऊन शंका निरसन केले. स्वामींचे बुद्धी सामर्थ्य पाहून त्यांचा अभिमान गळून पडला व ते स्वामींपुढे नतमस्तक झाले. हरदास शिरोळकर या गृहस्थाला छातीचे दुखणे होते. अनेक वैद्यकीय उपाय करूनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. ते स्वामींच्या दर्शनास आले असता स्वामींनी त्यांना धौती शिकवली. त्यामुळे त्यांची व्याधी पूर्ण बरी झाली. वाडीतील थत्ते यांची पत्नी स्वामींची परमभक्त होती. शिरोळाला मुंजीला जाण्याची परवानगी तिने स्वामींकडून घेतली. स्वामींनी तिला मुंजीच्या अक्षता टाकून परत ये म्हणाले. यावर तिने ठीक आहे, येईन परत म्हणून सांगितले व शिरोळास गेली. मुंज होताच परत यायला निघाली. पण मैत्रिणीचा आग्रह मोडणे जीवावर आल्याने गुरूंना दिलेले वचन विसरूनच तिथेच राहिली. थोड्याच वेळात तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. जीव कासावीस झाला. आपल्याला असे का झाले असा ती विचार करू लागली. तेव्हा क्षणार्धात तिला गुरूंना दिलेल्या वचनांची आठवण झाली. तशीच ती तिथून निघाली व स्वामींच्या दर्शनाला आली. स्वामींनी दिलेले तीर्थ अंगारा तिने ग्रहण करताच तिचा दाह शांत झाला. एकदा महाराजांचे स्नेही अणावकर हे महाराजांच्या दर्शनाला आले. गप्पा मारत असताना पूर्वीच्या बऱ्याच आठवणी निघाल्या.
स्वामींनी त्यांना संबंधाविषयी हल्ली होते का भेट असे विचारले. अणावकरांनी तेव्हा नाही असे सांगितले. पंचदशीचा पाठ चालू असताना संबंधाने अणावकरांना धरले व स्वामींना म्हणाला, आपण आठवण काढताच दर्शनाला आलो, मला अजून मुक्ती मिळाली नाही. एकदा स्वामी संगमात स्नानाला गेले. पाण्यात त्यांनी बुडी मारली व खूप वेळ बाहेरच आले नाहीत. स्वामी इतक्या वेळ पाण्यात बुडी मारली तशी दिसलेच नाहीत म्हणून लोक घाबरले. थोड्याच वेळात स्वामी पाण्याबाहेर आले व कोरड्या अंगाराचा प्रसाद त्यांनी सर्वांना दिला. लोकांनी भक्तिभावाने प्रसाद घेतला व अंगारा कोरडा कसा असे विचारले. स्वामी म्हणाले, या पर्व काळात मी काशी, सोमेश्वर, रामेश्वरला जाऊन आलो, त्यामुळे वेळ झाला यायला. हे ऐकून सारे लोक चकित झाले. कन्यागताच्या पर्वात सर्व पुजाऱ्यांना चांगलाच धनलाभ झाला. त्यातील एक पुजारी श्रीपाद मोरो यांना काही खास प्राप्ती झाली नाही. महाराजांनी एक दिवस श्रीपादांना विचारले, काय श्रीपाद भटजी, कन्यागत पर्व कसे चालू आहे? श्रीपाद भटजी थट्टेने म्हणाले, सर्व गाव पेटलं आहे, पण आमच्या घरावर ठिणगीसुद्धा पडलेली नाही. देवाची कृपा झाली तर निदान ठिणगी तरी पडेल. काय होते ते पाहू. श्रीपाद भटजींनी मोठ्या खुबीने आहे ती परिस्थिती महाराजांना सांगितली. महाराज त्यावर हसले. वासुदेवराव ठाकूर नावाचा एक धनिक यजमान नारायण नागबळी करण्यासाठी आले. महाराजांनी त्यांना श्रीपाद शास्त्र्यांच्या घरी पाठवले. यांच्याकडून ठाकूर यांनी नागबळी करून घेतला. श्रीपाद शास्त्र्यांना 1200 रुपयांची प्राप्तीही झाली. महाराजांनी त्यांना विचारले, पडली का ठिणगी घरावर? भटजी म्हणाले, पडली एक ठिणगी आपल्या कृपेने. गोविंद भटजींची बायको आपल्या मुलाला पिसाळलेला कुत्रा चावला म्हणून महाराजांकडे घेऊन आली व याला औषध द्यावे जेणेकरून माझा पोटचा गोळा वाचेल म्हणून विनवू लागली. मुलगा लहान 8 वर्षाचा होता. महाराजांनी सांगितले, त्याच्या जखमेवर चुना भरून त्यावर नाणे बांधावे व याला पावशेर गोड तेल प्यावयास द्यावे. रोज काळ्या धोत्र्याची मुळी उगाळून चमचाभर पाजावी व 21 दिवस हा उपचार केल्यावर तो विषबाधेतून मुक्त होईल असे सांगितले. पुढे तो मुलगा बरा झाला व आईवडिलांनी त्याची मुंज करून स्वामींना पत्राने आशीर्वाद मागितला. स्वामींनी त्याला पत्राने सरस्वती मंत्र पाठवून दिला व त्याचा 108 वेळा जप करून सुखी व्हावे असे कळवले. उत्तरोत्तर हा मुलगा यशस्वी झाला. जपामुळे त्याची बुद्धी धार्मिक कृत्यांकडे वळली. पुढे गायत्री पुनश्चरणी या मुलाने केले व तो आयुष्यात सुखी झाला. एक सामवेदी ब्राह्मण स्वामींपाशी सामवेद गाऊन दाखवतो म्हणून हटून बसला. स्वामींनी त्याला देवाजवळ जाऊन सामवेदाचे गायन करावे असे सांगितले, पण ते न ऐकताच त्यांनी गाण्यास सुरुवात केली. तशी त्याच्या मुखातून केवळ वातच बाहेर पडला. शब्द उच्चार न होता जीभ नुसतीच वळवळू लागली. एकही मंत्रोच्चार न होता विस्मृती झाली. भीतीने त्याच्या अंगास घाम फुटला. गुरुरायांना तो शरण आला व त्यांच्या चरणास त्यांनी मिठी मारली. मस्तक पायावर ठेवले. महाराजांनी त्याला उठवले व सामवेदातील मंत्र गाऊन दाखवले. त्याचा स्वाभिमान गळून पडला व स्वामी सर्वज्ञ असल्याची खात्री त्याला पटली. एकदा एक ब्राह्मणाच्या बाईच्या अंगातील पिशाच महाराजांबरोबर संस्कृतात वाद घालू लागले. स्वामींनीही त्याच्याबरोबर संस्कृतात वाद घालून वादात जिंकले. पिशाच्याने शरणागती पत्करली व आपल्या शंकांचे समाधान करून घेतले व मुक्ती मिळावी म्हणून वारंवार विनंती करू लागले. चैत्र अमावस्येला नारायण स्वामींची पुण्यतिथी होती. वाडीमध्ये त्यानिमित्त कार्यक्रम सुरू होते. देवाने महाराजांना सूचना केली की लवकरच महामारी येणार आहे. हे संकट टाळण्यासाठी श्रीपादुकांवर रुद्राभिषेक करावा म्हणजे संकट टळेल. महाराजांनी पुजाऱ्यांना ही सूचना सांगितली. पुजाऱ्यांनीही रोगमुक्तीसाठी रुद्राभिषेक केला. त्यामुळे लोकांवरील मृत्यूचे संकट टळले. वैशाख पौर्णिमेला देवाने स्वामींना विचारले, किती काळ अजून वाडीत राहणार आहात? हा प्रश्न ऐकून स्वामींना आश्चर्य वाटले व देवाने नेहमीचा प्रघात मोडून असा प्रश्न कसा केला? देव नेहमी स्वामींना आज्ञा करत व स्वामी त्या आज्ञेचे पालन करत. यावेळी आज्ञेऐवजी प्रश्न विचारल्याने स्वामी चकित झाले. यावेळी देवाच्या मर्जी विरुद्ध ते पुजाऱ्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी वाडीस आले होते. या आपल्या हट्टापायी देवाने आपल्याला आज्ञा न करता अगतिकपणे प्रश्न विचारला म्हणून स्वामी विरघळून गेले. त्यांनी देवाला अत्यंत प्रेमाने उत्तर दिले, आता इथे राहण्याची माझीही इच्छा नाही. आपण आज्ञा केल्याप्रमाणे मी क्षणात येथून निघत आहे. वैशाख वद्य द्वितीयेला शृंगेरीला चलावे ही देवाची आज्ञा मानून स्वामींनी दुपारी भिक्षा घेतली.
सर्व पुस्तके गांडा महाराजांकडे दिली व कोणालाही न बोलता देवदर्शन घेऊन पंचगंगा ओलांडून ते निघून गेले. एकसंबे गावात येऊन त्यांनी त्या दिवशी मुक्काम केला. वाडीच्या लोकांना बातमी कळताच दीक्षित महाराजांकडे सर्व गेले व त्यांच्यासह सर्वजण एकसंबे गावात स्वामींना भेटावयास आले व आता चातुर्मास सुरू होईल तर आपण वाडीस चलावे असे म्हणू लागले. देवाच्या आज्ञेपुढे आमचे काहीही चालत नाही, त्यामुळेच असे निघणे झाले. आपण सर्वांनी दुर्गुण सोडून प्रभू सेवा करावी. प्रभूच्या कृपेने या प्रांती माझे पुन्हा येणे होईल असे महाराजांनी सर्व लोकांना समजावले. महाराज तेथून निघून टाकळी बेळगाव मार्गाने मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावरून गुर्लहोसूर येथे आले. कैवल्याश्रम स्वामींच्या आग्रहावरून 1 सप्ताह त्यांनी तिथे मुक्काम केला. यावेळी त्यांच्याबरोबर सीताराम महाराज नव्हते. महाराज वाडीहून निघाल्यानंतर 15 दिवसांनी सीताराम महाराज पंढरपूरहून गोदावरीच्या तीरावरील राजूर या गावी आले व तेथे त्यांनी 1.5 वर्ष मुक्काम केला. गुर्लहोसूर मुक्कामामध्ये परशुराम भट या पुजाऱ्यासाठी महाराजांनी सर्व रोग शमनार्थ श्री दत्त स्तव स्तोत्र या स्तोत्राची निर्मिती केली. जो कोणी सुचिरभूत होऊन त्रिकाल या स्तोत्राचे पठण श्रद्धा सद्भाव ठेवून करेल त्याची रोगबाधा आपदा या स्तोत्रामुळे दूर होईल असे सांगितले. गुर्लहोसूर येथे स्वामी असताना शेकडो मंडळी त्यांच्या दर्शनास येत असत. श्री बाबा वर्दे हे प्रसिद्ध वेदांती स्वामींच्या सहवासात येऊन राहिले. तसेच स्वामींचे परमभक्त बोठे स्वामी हेही स्वामींच्या सहवासाचा लाभ घेण्यास तेथे आले. दसरा संपताच स्वामी धारवाडला जाण्यास निघाले. सौंदत्तीजवळ यल्लम्मा मातेचे दर्शन घेऊन ते धारवाडला पोहोचले. मदिहाळा भागातील राजेंद्र अप्पाच्या दत्त मंदिरात ते मुक्कामास उतरले. गांडा महाराज भडोजला होते. स्वामींनी त्यांना 1 लक्ष गायत्री जप कराव्यास सांगितला होता. जप पूर्ण व्हावा यासाठी संगीताचा मोह सोडावा व जप पूर्ण होताच संतर्पण करावे. आम्ही येण्याचे कळवू, खंत करू नये असे स्वामींनी गांडा महाराजांना सांगितले होते. स्वामी मदिहाळा येथे असताना वाडीचे धोंडीराज बुवा त्यांच्या दर्शनास आले. प्रपंचात राहून परमार्थ साधावा अशी स्वामींनी त्यांना आज्ञा दिली. धोंडीराज बुवांचे महाराजांवर अतिशय प्रेम होते. महाराजांनी सांगितल्यानुसार ते वागत. स्वामींना भिक्षा वाढावी अशी त्यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली, परंतु स्वामींजवळ कायम गर्दी असे. ते पाहून शास्त्री मनात खट्टू झाले व गप्प राहिले. आपल्या भक्ताच्या मनातील भाव स्वामींना कळले. त्यांनी धुंडीराज शास्त्र्यांना भिक्षेची तयारी करण्यास सांगितले. धुंडीराज बुवांनी प्रेमाने स्वामींना भिक्षा वाढली. आपल्या भक्ताची इच्छा जाणून स्वामींनी ती इच्छा पूर्ण केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.